नमस्कार भावांनो, तुम्हाला म्हणलो होतं मी खोबरं काढतोय ते दाखवणार आहे तुम्हाला. कसं आहे माहितीये का, त्याचे फायदे पिले आहेत भावांनो. फेकून द्यायचे ना वस्तू, खायचं पण फेकायचं ना. हवा अशी क्वालिटी मस्त खोबरं निघतं एकदम मस्त पैकी भावानं, आणि हीच तुम्ही फेकून देता. ह्याची भाजी एक नंबर मस्त पैकी, इडली सांबर आपण जी बनवतो का, ही म्हणजे की एकदम ताज खायला मस्त क्वालिटी लागतं. आणि काढायचं म्हणजे ह्याला फेकून देऊ नका, घरी काढा तुम्ही. भावांनो मला सांगायचं एवढंच काम आहे. ह्याच्यापासून फायदे बिले, पोट साफ होतं एकदम मस्त पैकी. क्वालिटी म्हणजे कसं आहे माहितीये का, हे खाल्ल्यावरच कळतं. तुम्ही काय करता, नारळ घेऊन जाता, पेताना फेकून देता. फक्त 2 ठोके टाकायचे, कुराड बिराड घरी असते, चाकू असतं, थोडं वरचं कापायचं. बघा कशी क्वालिटी सांगा तुम्ही भावांनो. आणि ही फेकून द्या तुम्ही. आणि ही पुण्यामध्ये 20 रुपयाला एक वाटी विकताय. इथं फुकट देतोय भाऊ काढून. फेकून द्यायचं नाही, खाऊन माझा पण फेकू नका. दिसलं नाही किती निघलंय खोबरं, अजून मी काढतोच आहे. आणि तुम्ही समजा भाजी बिजी, मटणाची भाजी तर अशी क्वालिटी बनते भावांनो, इशियच घ्यायचा नाही. आणि अंड्याची भाजी मस्त पैकी. त्यामुळे सांगतो दादांनो, नुकसान काही करायचं नाही. ही घेऊन जाणार आहे मी सगळं घरी. लोकांनी नारळ पिले, टाकून गेले, पण हे आपण खाऊन माजायचं, फेकायचं नाही. मग कसं वाटतं मित्रांनो, मी बोलतोय ते योग्य बोलतोय का? एवढं मोठं खोबरं फेकून द्यायचं, मग तुम्हाला कसं वाटतं सांगा. बघा दादांना अजून दाखवतो खोबरं कसं निघतंय भावांनो.